जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी म्हणजे आज जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र पूर्वनियोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत तर काही रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे। जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी शुक्रवारी म्हणजे आज जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र पूर्वनियोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे। जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत तर काही रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे।